नमस्कार. श्री गजानन जय गजानन. गण गण गणात बोते. जय गजानन. गुरुमाऊली अनुभव या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. या चॅनलवर गजानन माऊलींचे भक्तांना आलेले अनुभव सादर केले जातात. ते जर आपल्याला आवडत असतील तर कमेंटमध्ये आपला अभिप्राय कळवा. चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी दिसत असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे अनुभवाचा पुढचा व्हिडिओ येईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तसेच तुम्हालाही असे काही अनुभव आले असतील तर तेही कमेंटमध्ये सविस्तर पाठवायला विसरू नका. म्हणजे त्याचा समावेश आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूयात. चला तर मग आजच्या अनुभवाला सुरुवात करूयात. आजचा अनुभव आहे पुणे येथील प्राध्यापक सौ सीमाताई तेरेदेसाई यांचा. अनुभवाचे बोल आहेत, या ग्रंथी ज्याचा भाव त्यासी पावे स्वामी राव. जय गजानन. असं म्हणतात की भक्ताचे बोबडे बोल आणि बालिश मागणी याकडे देखील सद्गुरू कृपादृष्टीने पाहतात. मी पुण्यात असते. गेल्या अनेक वर्षांपासून मी शालेय विद्यार्थ्यांसाठी क्लासेस चालविते. सीमा तेरेदेसाई हे माझं नाव. भक्त सद्गुरूंसमोर काय मागणी करतील याचा नेम नाही. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. मी एकदा शेगावला महाराजांसमोर उभी होते. आज माझी आर्थिक स्थिती सुदृढ आहे, पण तो काळ थोडा वेगळा होता. क्लासेस म्हणावे असे चालत नव्हते. सहज माझ्या तोंडून निघाले, काय महाराज, चालू द्या की माझे क्लासेस. त्यात काय उत्पन्न येईल त्याच्या 10% देईन की इथे दान म्हणून. असं सहज म्हणून मी परतले. तुम्हाला सांगते, अहो असे क्लासेस चालू लागलेत. मग मीही दान देणं सुरू केलं. काही वर्ष झाली असतील. आणि एके वर्षी मी मोजणीप्रमाणे दान न करता कमी राशी दिली. योगायोग का काय, दुसऱ्या वर्षी क्लासेसची संख्या बरीच रोडावली. मग मी आत्मचिंतन केलं, हे वागणं योग्य नव्हे. मोजणीपेक्षा जास्त राशी आपण दान करायला हवी, असा बोध मनाने दिला. आध्यात्मिक विषयांवर वाचन करीत असताना असं लक्षात येतं की बालिश मागणं सद्गुरू पूर्ण करतात, पण भक्तानं त्यापासून दूर असावं. सद्गुरूंना विषयाची मागणी करू नये. पण त्याचवेळी असंही म्हटलं जातं की सुरुवातीला भक्त सद्गुरूंशी अशा गोष्टींमुळे जोडला गेला तरी जसजशी त्याची भक्ती योग्य दिशेने समोर जाईल तसा तो भक्त केवळ भक्तीत रममान होईल. असो, पुण्यात पूर्वी रमणबागेत गजानन महाराजांची पालखी यायची. तिथून आम्हाला गजानन महाराजांविषयी माहिती झाली. जीवनात सुरुवातीला काही हलके फुलके अनुभव आलेत. त्यातून श्रद्धा दृढ झाली. आता गजानन विजयचं वाचन नियमित सुरू झालं होतं. एका गंभीर प्रसंगाला सामोरे जाण्याची वेळ आली. झालं असं की मला 2 मुली, मोठी स्मिता, लहान शमा. स्मिताचं लग्न 1996 साली झालं तर शमाचं 1999 साली. स्मिताला अपत्यप्राप्ती झाली, पण शमाच्या संसारवेलीवर लग्नाला 3 वर्षे पूर्ण झालीत तरी वेल बहरण्याचं काही लक्षण दिसेना. अर्थात अनेक ठिकाणी 5-5 वर्षानंतर मूल जन्माला येतं. त्यामुळे विचार करण्यासारखी स्थिती असली तरी तो गंभीर प्रश्न नव्हता. शिवाय योग्य वयातच लग्न झाल्याने शमाचं वय फक्त 24 वर्षांचंच होतं. त्यामुळे वयाच्याही दृष्टीने बिकट स्थिती म्हणावी असं काही खरं तर नव्हतंच. पण बरेचदा संबंधित माणसं धीरानं वागली नाहीत की असलेली स्थिती आपण अधिकच गंभीर झाल्याचं बघतो. शमाच्या बाबतीत तेच झालं. तिच्या घरचे लोक त्या संदर्भात विचित्र विचार करून त्याचा त्रास शमाला होऊ लागला. घरी दीर नेत्ररोगतज्ञ, डोळ्याचा डॉक्टर. पण स्त्रीरोग तज्ज्ञाच्या भूमिकेतून त्यानं टेस्ट ट्यूब बेबी पद्धतीचा मार्ग जाहीर केला. शत्रूवर देखील वेळ येऊ नये अशा टेस्ट ट्यूब बेबी पद्धतीत यातना असतात. शारीरिक मानसिक वेदना असतात. त्यात यशस्वीतेचं प्रमाण 40% इतकं कमी असतं. म्हणजे 100त 60 स्त्रियांना केवळ यातना होऊन हाती काहीच येत नाही, असं विदारक दृश्य असतं. शमाचं सासर मुंबईला. आम्हाला तिच्या घरी बोलावून हा निर्णय सांगण्यात आला. आम्ही नाही म्हणत असतानाही ऑपेरा हाऊस मुंबई येथील टेस्ट ट्यूब बेबी सेंटरला शमाला नेण्यात आलं. शेवटी तेथील डॉक्टरांनी देखील समजावून सांगितलं, वय वर्षे 24 लक्षात घेता आताच असं काही पाऊल उचलणं योग्य होणार नाही. थोडी वाट पहा. यानंतर शमाच्या आईबाबांना म्हणजे आम्हाला सांगण्यात आलं, ठीक आहे, आम्ही 1.25 वर्ष जास्तीत जास्त वाट पाहू. यात काही घडून आलं तर ठीक,
नाहीतर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असं आम्हाला सांगण्यात आलं. अत्यंत विमनस्क परिस्थितीत एका प्रचंड दडपणाखाली आम्ही पुण्याला परतलो. माझ्यासमोर सर्वत्र अंधार होता. एकच मार्ग होता, गजानन महाराज. आता मनाची घालमेल होऊन मी त्यांच्या चरणावर डोकं टेकलं. माझं गजानन विजयचं पारायण संकल्पासह सुरू झालं. पुण्यात गजानन महाराजांचे जे काही मोजके मठ आहेत त्यातील एक म्हणजे दवे सदन. तिथे माझं वारंवार जाणं होऊ लागलं. एक दिवस तेथील प्रसाद जोशी गुरुजींनी मला म्हटलं, अत्यंत भावपूर्ण अंतःकरणाने पोथीचं वाचन व्हायला हवं. आपण महाराजांमध्ये रंगून जायला हवं, तेव्हा प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचते. जसं महाराज जेव्हा शेगावच्या मंडळींना म्हणतात, आमचा कृष्णा पाटील गेला, आता आम्हाला चिकन सुपारी कोण देतो, तेव्हा मनापासून वाटायला हवं की महाराज, मी देऊ करीन सुपारी, पण तुम्ही आमच्याजवळ राहा. भाऊ कौरांनी जेवणाचं आमंत्रण दिलं तसं कळवळून आपण प्रसादासाठी महाराजांना बोलवायला हवं. गुरुजींचं ते म्हणणं माझ्या मनाला भिडलं. मी जास्त मनापासून पोथी वाचन सुरू केलं. काहीच दिवसात शमा आणि जावई यांना पुण्याला येण्याचा योग येऊन ते पुण्यात त्यांच्या फ्लॅटमध्ये राहू लागले. एकदा पोथीत बायजाबाईचा प्रसंग वाचताना डोळे भरून महाराजांना म्हटलं, बायजाच्या नशिबात संसार नव्हता तेव्हा तुम्ही तसं सरळ सांगितलं. माझ्या मुलीच्या नशिबात अपत्य नसेल तर तसं सांगा. तिकडच्यांनी दिलेली मुदत आता संपत येणार. जर तिला अपत्य झालं तर मी नातवंडाच्या वजनाइतकी तुमची चांदीची मूर्ती घडवून तिची पूजा करेन. माझ्या भावपूर्ण वचनाला एक दिवस जोशी गुरुजींनी आशीर्वाद दिला. जा, तुझं काम झालं. त्या शब्दांनी मला अधिकच धीर आला. माझ्याकडे गेली अनेक वर्ष झालीत दर 15 ऑगस्टला घरी सत्यनारायण व नातेवाईकांना जेवण असा कार्यक्रम असतो. 15 ऑगस्ट 2002ची गोष्ट. सकाळी मी गजानन महाराजांना खूप कळवळून प्रार्थना केली. महाराज, माझ्या शमाचा काहीतरी निर्णय लावा, माझ्या हाकेला धावा. तेव्हा मला गलबलून आलं. आवाज रडवेला झाला. मी काही वेळ तशीच बसून राहिले. पूजा पूर्ण झाली. लोक येऊ लागले. जेवणाची वेळ झाली. जेवणं जवळपास आटोपत आली. टळटळीत दुपार होती. एक याचक दाराशी उभा राहिला. म्हणाला, माई, जेवायला वाढ, आज तुझ्याकडे जेवायला आलो आहे. त्याला जेवायला वाढलं. त्यानं पान पूर्ण स्वच्छ केलं. म्हणाला, पांघरून घाल, मग मी निघतो. घरातील एक परीट घडीची चादर त्याला देऊ केली. जाताना त्या याचकाने आशीर्वाद दिला. चिंता करू नकोस माई, सर्व ठीक होईल. गजानन महाराज सर्व ठीक करतील. कार्यक्रम आटोपला. संध्याकाळ झाली. आता शमा आणि जावई मुंबईला शिफ्ट झाले होते. संध्याकाळी उशिरा फोन खणला. मुंबईहून फोन होता. शमाची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. मी फोन ठेवला. डोळ्यात आनंदाश्रू येऊन याचकाचा आशीर्वाद आठवला आणि माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला. याचक तो की मी? याचना तर मी केली होती. 23 मार्च 2003ला शमाला पुत्ररत्न प्राप्ती झाली. मला नातू झाला. आज अभ्यासात त्याने भरपूर प्रगती केली आहे. गजानन महाराजांनी माझे बालिश बोल ऐकलेत. पुढे मनाच्या विमनस्क अवस्थेतील याचना ऐकली. आयुष्यात त्यांनी भरभरून दिलं. आता एकच इच्छा आहे, जी मी त्या घडवून घेतलेल्या चांदीच्या मूर्तीसमोर नेहमी व्यक्त करते. ती म्हणजे आध्यात्मिक साहित्यात वाचल्याप्रमाणे आता भक्ती परिपक्व व्हावी व काही मागण्याची इच्छाच नसावी. असावे ते फक्त त्यांचे अनुसंधान आणि त्यासाठी यायला हवं मुखी नाम, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन.